महापालिकेतल्या सुद्धा ज्या शाळा आहेत त्या बंद पडत चालल्या आहेत. हे अपयश आहे उद्धव ठाकरेंच्या सरकारचं की त्यांच्या 25 वर्षाच्या काळात कित्येक मराठी शाळा बंद झाल्या आणि त्यापुढे जाऊन तर आदित्य ठाकरे यांनी मुंबई पब्लिक स्कूल आणलं. ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा काम नाही, या पद्धतीची भ्रष्टाचार विरहित व्यवस्था आणि त्याचे चेक्स अँड बॅलन्स सगळंच पोलिसांवर तर जाईलच, गेलंच पाहिजे, पण अंतर्गत व्यवस्थेत चेक्स अँड बॅलन्स अशी व्यवस्था परिपूर्णतेने आपण करू. 1.5 वर्षामध्ये या सगळ्यामध्ये गोवंडीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं टेंडर निघायला काम चालू. कारण अगोदर जे महापालिकेत उद्धवजींचं सरकार होतं त्यांनी या सगळ्याकडे कानाडोळा केला. महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं नवशक्ती आणि प्रिप्रेसच्या कार्यालयात स्वागत करतो. त्यांनी नगरसेवक म्हणून पण काम केलेलं आहे. एक अभ्यासू मंत्री म्हणूनसुद्धा ते परिचित आहेत. तर त्यांना ह्या मुंबईची पूर्ण खडानखाडा माहिती आहे. तर आपण हा जो आज आपला इंटरव्ह्यू होणार आहे तो मुख्यतः मुंबईच्या पायाभूत सुविधा, बेसिक ॲम्युनिटीज म्हणजे मूलभूत प्रश्न जे आहेत मुंबईकरांचे ते कसे सुटतील, मुंबईकरांचं जीवन कसं सुसह्य होईल याच्यावर आपला भर असणार आहे. तर मी आशिषजींना या स्टुडिओत स्वागत करतो आणि पहिला प्रश्न असा विचारतो की मुंबईतलं हे जे प्रदूषण आहे तर ते कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या काय योजना आहेत? मुंबईतलं प्रदूषण हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. मुंबईच्या प्रदूषणामुळे मुंबईतील नागरिक त्रस्त आहेत, राज्याला सुद्धा हा चिंतेचा विषय आहे. आणि ज्या पद्धतीने या सगळ्या मागची खरी कारणं काय ती शोधणं, त्या कारणांची मीमांसा करणं आणि त्या कारण मीमांसेवरनं त्याच्यावरचं उत्तर शोधणं हा झाला प्रशासकीय भाग. आजच्या घडीला जे दिसते त्यामध्ये महत्त्वाचा जो एक मुद्दा समोर येतो आहे तो म्हणजे आपल्या असलेल्या बांधकामांच्या असलेल्या विविध वापरल्या गेलेल्या गोष्टींना निर्माण झालेलं प्रदूषण. हे आपण नाकारू शकत नाही की मुंबईमध्ये नवीन विकास नियंत्रण नियमावली, CRZ सूट आणि बरोबरीने नवीन बनलेल्या धोरणांमध्ये जास्तीचा FSI या सगळ्या गोष्टींचा उपयोग एकाच वेळेला जास्त प्रमाणात घेतल्या गेल्यामुळे आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी बांधकामाचं जे मटेरियल आहे त्यातनं निर्माण होणारा सुद्धा प्रदूषणाचा भाग महत्त्वाचा आहे. आणि या सगळ्याला बांधकाम करताना बांधकामाच्या साठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामधल्या होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रणाची एक रचना निर्माण करावी लागेल. त्यासाठीच्या 28 पॅरामीटर्स ठरले आहेत, त्याच्यावर कोर्ट मॉनिटर करते आहे. त्याचं प्रत्यक्ष कार्यवाही या विषयात महानगरपालिकेला अजूनची व्यवस्था आणि हाताळणी करण्यासाठीची इन्स्ट्रुमेंट्स द्यावे लागतील. या सगळ्याचा एक रोडमॅप घेऊन काम करणं हा आमचा त्यातला महत्त्वाचा मुद्दा या बाबतीत असेल. दुसरा मुद्दा असा आहे की बघा, मलनिस्सारण आणि जलनिस्सारण या दोन वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. पण ह्या ज्या व्यवस्था आहेत तर मुंबईत बऱ्याचशा अशा स्लम पॉकेट्समध्ये असं दिसतं की ह्या दोन्ही एकत्र आहेत. तर त्यामुळे जो हेल्थ हॅझार्डसचा जो इश्यू निर्माण झालेला आहे तो सुटण्याच्या दृष्टीने तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता आणि हा कसा सोडवता येईल? गंभीर प्रश्न आहे. कारण विशेषतः आपल्याकडे काही त्याला गावठाण, चाळी, झोपडपट्ट्या या भागामध्ये ज्याला आपण म्हणतो सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था आणि त्याच्याच आजूबाजूला किंवा त्याबरोबर पाणी वाहून नेण्याचे असलेले आपले पाईप्स या सगळ्यामध्ये कधी ना कधी कंटॅमिनेशन, प्रदूषण होण्याचा धोका असतो आणि तो आपण पाहतो आहोत. आणि म्हणून या दोन्ही व्यवस्थांमध्ये मुळात सांडपाणी घेऊन जाण्याची व्यवस्था मूलभूत केली पाहिजे, नव्याने निर्माण केली पाहिजे किंवा आहे ती मजबूत केली पाहिजे किंवा त्याची क्षमता वाढ केली पाहिजे. यासाठीवर असलेला भरीव खर्च हा गेल्या काही वर्षात न करता तत्कालीन महानगरपालिकेतल्या लोकांनी ऑर्नामेंटल, स्ट्रीट फर्निचर वगैरे या विषयात खर्च केला. आणि त्यामुळे प्राथमिकतांचा बदलाव, शिफ्टिंग द प्रायोरिटीज या आधारावर जलव्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन, वहन व्यवस्थापन या दोन्ही विषयातला रोडमॅप आणि काम हा आमचा अजेंडा आहे. ओके. आणि आणखीन एक तिचा म्हणजे महत्त्वाचा प्रश्न मुंबईकरांच्या दृष्टीने तो हा असा आहे की सध्या मराठी शाळांची संख्या कमी होते. महापालिकेतल्या सुद्धा ज्या शाळा आहेत त्या बंद पडत चालल्या आहेत. तर हा विषय लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे. तो सोडवण्याच्या दृष्टीने आपण काय पावलं उचलणार आता? मला वाटतं की हे अपयश आहे उद्धव ठाकरेंच्या सरकारचं की त्यांच्या 25 वर्षाच्या काळात
कित्येक मराठी शाळा बंद झाल्या आणि त्यापुढे जाऊन तर आदित्य ठाकरे यांनी मुंबई पब्लिक स्कूल आणलं. म्हणजे मराठी शाळांच्या संवर्धनाच्या पेक्षा त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करून आपल्याच मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना तू आता इथे नको तिथे जा, चांगलं शिक्षण दिलंच पाहिजे, पण मराठी शाळेतसुद्धा चांगलं शिक्षण देता येऊ शकतं या व्यवस्थांमधला विचारच केला गेला नाही. आणि त्याच्याबरोबर उद्यमशीलतेची जोड द्यावी लागेल. शैक्षणिक व्यवस्थांबरोबर उद्यमशीलतेची जोड दिल्यावर त्या मराठी शाळेत शिकणाऱ्या माझ्या विद्यार्थ्याला, कुटुंबाला मी मराठी शाळेत शिकूनसुद्धा स्वयंरोजगार निर्माण करू शकतो, मी स्वतःचं विश्व निर्माण करू शकतो, अशा पद्धतीची सुद्धा त्याला सबळ मांडणी करता येईल, त्याच्याबरोबर राहता येईल अशी काहीच सोय केली गेली नाही. आणि त्यामुळे या दोन्ही उद्यमशीलता आणि शिक्षण मराठीत याचा एकत्रित विचार करून आम्ही येत्या 5 वर्षामध्ये महानगरपालिकेत हे काम धडाडीने करू. ओके. आणखीन एक प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेत च्या रुग्णालयांमध्ये पर्टिक्युलरली KEM, सायन, नायर ही जी आपली रुग्णालयं आहेत ही पूर्ण देशभरातल्या कानाकोपऱ्यातनं लोक इथे उपचारासाठी येतात. तर इथल्या रुग्णालयांचा दर्जा उंचावला पाहिजे, इथल्या सेवेचा दर्जा उंचावला पाहिजे आणि इथे बेसिकली सुपर स्पेशालिटी रुग्णालयंसुद्धा व्हायला पाहिजे किंवा तशी फॅसिलिटी इथे मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण काय सांगाल? खरंच आहे, गंभीर मुद्दा आहे. रुग्ण जे असतील राज्यभरातून येतात, काही ठिकाणी देशभरातून पण येतात. आणि आपण लक्षात येईल की गेल्या 2.5 वर्षामध्ये या सगळ्यामध्ये गोवंडीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं टेंडर निघायला काम सुरू झालं. कारण अगोदर जे महापालिकेत उद्धवजींचं सरकार होतं त्यांनी या सगळ्याकडे कानाडोळा केला. आज वांद्र्यामध्ये सुपर स्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटलचं बांधकाम सुरू झालं आणि त्यामुळे गेल्या 1.5 वर्षात या प्रक्रियेला आपण सुरुवात केली आहे. पुढच्या 3-4 वर्षामध्ये अगदी सिव्हिअर इंटेन्सिव्ह कॉर्ड डॅमेज असा एक आजार असतो की ज्यामध्ये बरेच महिने रुग्णाला त्याच्या सिव्हिअर इंजुरी कॉर्डच्या झाल्यामुळे त्याला राहावं लागतं. अशी व्यवस्थाच नाही, ती आपण करतो आहोत. आणि म्हणून या सगळ्याकडे प्राथमिकता देऊन काम करणं आणि त्या हेल्थ बजेटवर पूर्णपणे लक्ष देऊन काम करणं आणि ह्या सगळ्या ऑनलाईन आणणं की लोकांना त्या सुविधा कळतीलही, त्याच्या बुक्स त्याच्यासाठी सेवा घेण्यासाठी त्यांना धावपळ करायला गरज लागणार नाही, असा एक हॉलिस्टिक प्लॅन आमचा आहे. म्हणजे आता ऑनलाईन सुविधाचा विषय झाला की जन्म मृत्यूच्या दाखल्यापासून सगळे जे दाखले दिले जातात किंवा ज्या महापालिकेच्या प्राथमिक सुविधा आहेत, सेवा आहेत, ह्या ऑनलाईन अधिक प्रॉपर व्हायला पाहिजेत. बेसिकली प्रॉपर्टी टॅक्स आपण म्हणतो की प्रॉपर्टी टॅक्स तुमचा 500 स्क्वेअर फीटच्या याच्यापर्यंत माफ केलेला आहे. मग प्रत्यक्षात जेव्हा त्यांची जी महापालिकेची जी यंत्रणा आहे, जी कॉम्प्युटराइज यंत्रणा आहे, तर तीच कुठेतरी नीट चालत नाही असं बऱ्याचदा दिसतंय आणि त्यामुळे लोकांचा हाल होता झालेला आहे. ज्या पद्धतीचे संगणकीकरणाचं निविदा निघाल्या, त्यातनं ज्या कोणाला काम दिलं गेलं त्याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन आणि आता पोस्ट इम्प्लिमेंटेशनचे पैसे त्यांना दिले जातात, त्यात मोठा भ्रष्टाचार आहे. आणि त्यामुळे संगणकीकरणाच्या नावावर केलेल्या भ्रष्टाचारातल्या दोषांना पकडणं आणि ती व्यवस्था पूर्ववत करणं. आता तर तंत्रज्ञान खूपच पुढे गेलं आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग करून करणं आणि त्यामुळे नागरिकांच्या सुविधा त्यांच्या हातात शक्यतो मिळाव्यात, ऑनलाईन असाव्यात, या पद्धतीचाच निर्णय आमचा आहे. असं. आणि महापालिका जी ओळखली जाते ती भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनलेला आहे, तर तो रोखण्यासाठी तुम्ही काय हे करणार आहात? नाही, मला वाटतं हा ज्या वेळेला परंपरागत त्या सेवेत असलेल्या अधिकारी असतील, अधिकाऱ्यांचं कंत्राटदारांशी संगनमत असेल आणि त्याला आशीर्वाद निवडून आलेल्या व्यवस्थेचा असेल तर त्यावेळेला ही परिस्थिती गंभीर होते आणि हीच आम्हाला तोडायची आहे. आणि म्हणून आशीर्वादाचा प्रश्नच नाही आणि ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा काम नाही, या पद्धतीची भ्रष्टाचार विरहित व्यवस्था आणि त्याचे चेक्स अँड बॅलन्स सगळंच पोलिसांवर तर जाईलच, गेलंच पाहिजे, पण अंतर्गत व्यवस्थेत चेक्स अँड बॅलन्स अशी व्यवस्था परिपूर्णतेने आपण करू. मुंबई महानगरपालिकेची जी सर्वात बेस्ट म्हणून ओळखली जाणारी जी बस प्रवासी वाहतूक सेवा आहे, तर ती आता आपण EVच्या बसेस आलेत किंवा काय आलं आहे, पण ही सेवा या बाबतीत काय सांगाल, नेमकं कसं चाललं आहे तिथे? नाही, BSTची बस ही आपला अभिमान आहे. BSTच्या बसचा केवळ वाहतुकीपुरताचा इतिहास नाही, त्याचा सामाजिक, राजकीय,
सांस्कृतिक इतिहास आहे. आणि म्हणून बी एस टीची बस आणि बी एस टी ही मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दुर्दैवाने गेल्या 10-15 वर्षामध्ये त्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या सरकारचं मी सांगेन ह्यासाठी व्हॉलंटरीली कंपल्सरी व्हॉलंटरी स्कीम म्हणून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांवर तर गदा आणलीच, पण त्याबरोबर खाजगीकरणातल्या बसेस आणि म्हणून मित्रांना कामं दिली. त्या बसेसमधनं चालणाऱ्या व्यवस्थेमधले असलेले ड्रायव्हर आणि अन्य सगळे याचे परिणाम रस्त्यांवरच्या अपघातात आपण पाहिले. म्हणजे सगळे त्यांच्याचमुळे असं माझं म्हणणं नाही, पण आपल्या बी एस टी कर्मचाऱ्याचा त्यातला आत्मविश्वास बळावण्याच्या ऐवजी तो कमी झाला. आणि आज ई व्ही बसेस त्यांच्या काळात घेताना सुद्धा त्यामध्ये असलेल्या टेंडर कंडिशन्समधला व्हायोलेशन किंवा बदलाव हे उद्याच्या अडचणीची सुरुवात आहे. आणि म्हणून या व्यवस्थेकडे आपण बघताना शहराची वाहतूक व्यवस्था जशी मेट्रो आहे त्याला पूरक किंवा बी एस टीला पूरक मेट्रो या पद्धतीने एकत्रित वाहन व्यवस्थेचा भाग म्हणून आपली बी एस टीचा कर्मचारी जगला पाहिजे, बी एस टीची बस जगली पाहिजे आणि संस्कृती टिकली पाहिजे, या अर्थाने आम्ही जायचं ठरवलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की भांडुपला आता अलीकडे अपघात झाला आणि त्याच्यात काही लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. तर प्रश्न असा आहे की फेरीवाले रस्त्यावर आलेले आहेत, पदपथ कंप्लीट नाहीच असे झालेले आहेत. तर हा जो इश्यू आहे हा बऱ्याच ठिकाणी जे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आहेत ते उपस्थित करत आहेत, न्यायालयात जात आहेत, हे करतात, पण प्रत्यक्षात तिथे तो जो ॲक्च्युअल जो लोकांना जे फेस करायला लागतो त्यात काही बदल होत नाही आहेत. काही ठिकाणी बदल झाला आहे, काही ठिकाणी अजून अपेक्षित आहे. मला वाटतं हा सिटी मॅनेजमेंट हा गुड गव्हर्नन्स अँड रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स म्हणजे ज्याला अभिप्रेत आहे त्यावेळेला ॲक्शन तातडीने होणं आणि तशी कायद्यातली व्यवस्था असणं आणि कायद्याला इम्प्लिमेंट करणारी व्यवस्था असणं यामधला हा काय म्हणतो त्याला गॅप आहे. तो गॅप दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आत्ताचं महापालिकेतलं सेवा करणारं सरकार हे एकत्र काम केलं तर तो निघून जाईल. ओके. नाही, याला जोडून असं आहे की रेल्वे स्टेशनपासून 500 मीटर अंतरावर फेरीवाले असू नयेत, कारण लोकांना ये जा करणं सोपं व्हावं. हा तुम्हाला कसा वाटतो प्रश्न? नाही, आता ती न्यायालयाचाच आदेश आहे. त्याच्यामागचा हेतू स्पष्ट आहे की आपले जे कम्युटर्स प्रवासी त्यांना अडथळा नको आणि त्या अर्थाने तो न्यायालयाचा निर्णय आपल्याला बांधेल आहे. या ठिकाणी आशिष शेलार साहेब आले, त्यांनी खूप त्यांच्या प्रश्नांना आपल्या प्रश्नांना चांगली उत्तरं दिली आहेत. यापुढे त्यांना पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद.